तर फ्लिपकार्टमध्ये एक नवीन अपडेट आलेली आहे आणि आता दसरा चालू असल्यामुळे एक बिग बिलियन सेल चालू झालेला आहे आणि त्याच्यामध्ये एक नवीन अपडेट पण आलेली आहे की कशी की आता तुम्हाला समजा लॅपटॉप घ्यायचा आहे, टी व्ही घ्यायचं आहे, इतर भरपूर प्रोडक्ट आहेत आणि समजा ते महाग आहेत त्याच्यामुळं आपण घेऊ शकत नाही किंवा पैसे आल्याच्या नंतर घेऊ असा विचार करतो आपण. आता काही टेन्शन नाही, तुम्हाला 2 मिनिटांमध्ये ते प्रोडक्ट तुम्ही ऑनलाईन ऑर्डर करू शकता. आणि कसं ऑर्डर करायचं हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि दाखवणार आहे पण कसं करायचं काय आहे ते. भरपूर असे मित्र असतात की मला हे घ्यायचं आहे, मला मोबाईल घ्यायचं आहे, मला टी व्ही घ्यायचं आहे, मला फ्रीज घ्यायचं आहे, चांगल्या क्वालिटीचं घेऊ, भारीतला घ्यायचं आहे, तेवढे पैसे नाहीत, EMI करूया, हे द्या ते द्या. तिकडे गेल्याच्या नंतर तुम्हाला भरपूर डॉक्युमेंट मागतात, पण इथे तुम्हाला ऑनलाईनच करायचं आहे आणि तेही तुमच्या मोबाईलमधून 2 मिनिटांमध्येच तुम्हाला जे समजा टी व्ही म्हणा, लॅपटॉप म्हणा, काही मोबाईल म्हणा, तुम्ही 2 मिनिटांमध्ये अप्लाय करू शकता. तर चला अप्लाय कसं करायचं आहे ते मी मोबाईलवरती तुम्हाला दाखवतो. सर्वात प्रथम तुम्हाला फ्लिपकार्ट अपडेट करून घ्या. अपडेट झालेलं असेल तर डायरेक्ट तुम्ही फ्लिपकार्टमध्ये जावं, कारण फ्लिपकार्ट हे सगळ्याच्या मोबाईलमध्ये ऑलरेडी इन्स्टॉल असतंच. आपण काही ना काही प्रोडक्ट घेत असतो आपल्याला जसं लागेल तसं. तर सोपी प्रोसेस आहे. फ्लिपकार्टमध्ये आल्याच्या नंतर आता समजा तुम्हाला आता हे लॅपटॉप घ्यायचं आहे, मी हे चूज करतो. ठीक आहे, चला आता आपल्याला हे लॅपटॉप घ्यायचं आहे. आता इथे बघा खाली स्क्रोल करा, पूर्ण त्याच्याबद्दल माहिती वाचून घ्या पूर्ण, काय कसं आहे काय नाही. समजा आता हे प्रोडक्ट तुम्हाला आवडलेलं आहे तर मला आता हे प्रोडक्ट ऑनलाईन ऑर्डर करायचं आहे, तेही 0 डाऊन पेमेंटवरती. तुम्हाला पैसे काही द्यायची गरज नाही. जो EMI असते तो मंथली असते आणि तुम्हाला 1 रुपये द्यायची गरज नाही. हां, जर तुम्ही 15,000 20,000पर्यंत परचेस करत असाल, म्हणजे घेत असाल प्रोडक्ट, तर तुम्हाला तिथं काही ना काही डाऊन पेमेंट द्यावं लागतं. म्हणजे जसं की 2,000 म्हणा किंवा 2,500 म्हणा, असं तुम्ही देऊन प्रोडक्ट ऑर्डर करू शकता. जर समजा 10,000च्या आतमध्ये आहे तर तुम्हाला ते 0 डाऊन पेमेंटमध्ये भेटून जाईल. तर कसं आहे ते पाहूया. चला बाय नाववर क्लिक केलो मी, स्किप आणि कंटिन्यू करा. ठीक आहे, ॲड्रेस सगळं व्यवस्थित बघून घ्या. तर दुसरीकडेच आपल्याकडे 2-3 ॲड्रेस असतात, दुसरीकडेच जाईल नाही तर. ठीक आहे, आता कंटिन्यूवरती आपण क्लिक करू. आता कंटिन्यूवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला पेमेंट या ऑप्शनवरती यायचं आहे. आता इथं बघा, हे इथे दिसते ना तुम्हाला EMI, फ्लिपकार्ट EMI. हे इथं बघा फ्लिपकार्ट EMI हे ऑप्शन दिसेल, तुम्हाला तिथे टच करायचं आहे. आता इथं चेक इलिजिबिलिटी, म्हणजे थोडक्यात तुमचं सिबिलवर पण ते अवेलेबल आहे. म्हणजे तुमचं जर सिबिल जर मीडियममध्ये असेल तर तुम्हाला हे प्रोडक्ट भेटून जाईल. म्हणजे जे काय त्याच्यामध्ये लोन कंपनीचे लीडर असतात. आता आपली इलिजिबिलिटी चेक करतील. आपण जसं इलिजिबिलिटी चेक क्लिक केलो, चेकिंग इलिजिबिलिटी, म्हणजे आपल्याला तिथे पॅन कार्ड, आपली छोटीशी माहिती म्हणजे पॅन कार्ड, आपलं डेट ऑफ बर्थ आणि आपलं नाव हे तिथे द्यावं लागेल. आता इथं तुमचं जे पॅन कार्ड आहे, पॅन कार्ड नंबर आहे
आणि डेट ऑफ बर्थ हे सगळं इथं टाकून घ्यायचं आहे. तुमचं नाव पहिलं इथं नावामध्ये बघा फर्स्ट आणि मिडल नेम आहे, फक्त तुमचं नाव आणि तुमच्या वडिलाचं नाव. आणि खालती बघा इथे खाली तुम्हाला फक्त इंटरव्ह्यू लास्ट नेम म्हणजे तुमचं आडनाव टाकायचं आहे. आणि इथं तुमचे मंथली इन्कममध्ये तुम्ही 25,000च्या पुढूनच टाकू शकता. आणि जर तुमचं सिबिल जर मीडियम असेल तर तुम्ही 25,000 टाकू शकता आणि सॅलरेट करून ओके करू शकता. त्यांना फक्त आपलं सिबिल आणि त्यांना फक्त आपल्या EMIशी मतलब असतो. जर सिबिल लईच खराब असेल तर तुम्हाला ते EMI पण देणार नाहीत आणि लोनही कोणतं देणार नाहीत. तर एक छोटी प्रोसेस आहे. आता या प्रोसेसनंतर बघा आपण इथं टिक मार्क करायचे आणि चेक एलिजिबिलिटीवरती क्लिक करायचे. संपूर्ण माहिती भरल्याच्या नंतर चेक एलिजिबिलिटी क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला डायरेक्ट KYC हे ऑप्शन दिसेल. म्हणजे अगोदर तुम्हाला अमाऊंट दिसेल की तुम्हाला ह्या जसं समजा आता त्याच्यामध्ये 4 आहेत, म्हणजे DMI फायनान्स आहे, 5 आहे आणि TVS किट्स आर्थिक असं काही तर लोनचे लीडर ॲप आहेत. ते तिथून तुम्हाला तिथे रिडायरेक्ट केलं जाईल आणि तिथून तुम्हाला ज्या फायनान्समधून तुम्हाला लोन अप्रूव्ह झालेलं आहे तिथे तुम्हाला दिसेल आणि तिथं कंटिन्यू करायचं आहे. कंटिन्यू केल्याच्यानंतर तुम्हाला KYCसाठी फक्त तुमचा आधार नंबर टाकावा लागेल. आधार नंबर टाकल्याच्यानंतर तुम्हाला डायरेक्टली तुमच्या इमिडिएटचा जो फॉर्म आहे तो इमिडिएटसुद्धा करावा लागेल तुम्हाला. UPIने करू शकता, नेट बँकिंगनं करू शकता किंवा तुमच्या क्रेडिट कार्ड नेट बँकिंग करू शकता, डेबिट कार्ड करू शकता, UPI करू शकता. असं करून तुम्हाला इमिडिएट फॉर्म करावं लागेल. त्यातून तुम्हाला फक्त ₹1 कट होईल तुमच्या अकाउंटमधून फक्त बँक अकाउंट व्हेरीफाय होण्यासाठी. आणि त्याच्यानंतर तुम्हाला एक सेल्फी पण लागेल. सेल्फी ऑनलाईनच लागेल. ते झाल्याच्यानंतर मग तुमचं जे लोनसाठी जी प्रक्रिया आहे ते पूर्ण दिसेल आणि तुम्हाला जे काही लोन अप्रूव्ह झालेलं आहे त्याच्यामध्ये तुम्हाला व्यवस्थितरित्या ते माहिती दिसेल. तुमची EMI, तुमचं इंटरेस्ट, महिन्याला किती पैसे तुम्हाला द्यावे लागतील सगळं तुम्हाला तिथे दिसून जाईल. आणि त्याच्यानंतर तुम्हाला सबमिट करायचं. सबमिट केल्याच्यानंतर आणखी एक OTP येईल तुमच्या मोबाईलवरती आणि तो OTP जसं तसं टाकल्याच्यानंतर मग तुम्हाला काही करायचं नाही. OTP टाकल्यानंतर ओके करा, सबमिट करा आणि तिथेच थांबा. काही वेळेच्यानंतर तुम्ही डायरेक्ट तुमच्या जे प्रोडक्ट तुम्ही ऑर्डर केलं होतं त्याच प्रोडक्टवर तुम्ही यायचं आणि 1-2 मिनिट थांबून तुम्ही जे ऑर्डर आहे ते ऑटोमॅटिकली प्लेस होऊन जाईल. म्हणजे ऑर्डर तुमचं होऊन जाईल. तर अशी एक फ्लिपकार्टवरती एक छोटीशी अपडेट होती. माहिती आवडली असेल चॅनल सबस्क्राईब करा. भेटूयात नवीन अपडेटमध्ये. धन्यवाद.